ओ मॅडम, खाली चौकशी चालू झाली ना, सगळं उलटणार आपल्यावर. आता आपल्यावर नाही उलटणार, तुझ्यावर उलटणार ना. सो तू बघून घे काय करायचंय ते. आओ बस काय मॅडम, पण आयडिया तर तुमच्या डोक्यातून आली ना. हो पण केलं तूच ना. ओ मॅडम, असं काय, हे काय बरोबर नाही हा. माझ्या डोक्यात पण नाही असं काय. मला तर ती पोरगी लई आवडते बघा. तुम्ही तिचे गाल बघितले का कधी? हो असे गप्पू गप्पू आहेत ना, सारखा गाल कुच्चा घ्यावासा वाटतं बघा. विल यू प्लीज शट अप? असलं बोलायचा पगार मिळतो तुला? शांत बसायचं बघ. याला जावं लागणार बहुधा. हो कदाचित. हो तुला जेलमध्ये जावं लागेल कदाचित. अरे देवा, मॅडम पर माझा लई जीव आहे, म्हणून त्यांनी सांगितलं तसंच केलं मी. आता बहुधा जेलात जावं लागणार. चालल मॅडम, तुमच्यासाठी मी जेलमध्ये पण जाईल. मोठी नौटंकी आहेस ग तू. हा बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, आपल्या अंगावर काही ओढून घ्यायचं नाही, कळतंय तुला? म्हणजे जर कोणी तुला विचारलं तर सांगायचं मी कचरा टाकायला बाहेर गेले होते, एवढंच सांगायचं. ओके? हे गेली असलेली मुलगी तेच कळत नाहीये मला. ओ मॅडम, तुम्हाला ती पोरगी बाहेरच जायला पाहिजे होती ना. विल यू प्लीज शट अप? जरा हळू बोलशील का तू? जेलमध्ये पाठवायचा बंदोबस्त करायला मला जास्त वेळ नाही लागणार बा. रिमेंबर दॅट. चला आता मी चहा करते, गरज आहे सगळ्यांना. मला 2 कप. हा, हिची काळजी त्याचा 1 कप आणि तुझ्या काळजीचा 2रा कप. दादा, पण तू दुकानात असताना ईशा बाहेर जाताना पाहिलंच नाहीस? आज दिसली असते ते सगळं झालं असतं का पुढचं? याचा अर्थ तू दुकानात नव्हतास का? अरे दुकानातच होतो मी, पण 100 कामं असतात रे. काय मी कुठेतरी माळ्यावर चढलो असेल ते बॉक्सेस आणायला, किंवा असेल पाठ असेल माझी केली, तेव्हा कसं कळणार मला? ओके, नो प्रॉब्लेम. चला बाबा, हा चहा काय एवढंच होईल वाटत नाही, मी निघतो. अरे काय आहे भाऊजी, आत्ताच वहिनी आत गेल्यात ना? असेल ठीक आहे, मला तुम्ही गरम गरम चहा नंतर थर्मस मध्ये पाठव दुकानात. अहो होतोच आहे, जरा थांबा ना, घेऊन जा. नको, 4:30 वाजता मला दुकान उघडलंच पाहिजे. काय आहे, 4:30 वाजता दुकान उघडलं नाही तर जगाच्या पाठीवर कुठेही असलं तरी मधू काका मला फोन करतो. काय रे विजय, दुकान उघडलं का? मी आपला जातो, मला नंतर पाठव. चल. हो. हा अर्चनाताई, सगळं ठीक आहे. हो मी उद्या भेटून सांगेन तुम्हाला. नाही नका काळजी करू. ओके बाय. इशू, निघूया बेटा? निघालीस? हो काकी, आता लवकर जाऊन झोपेन तिला. नाही म्हटलं तरी तिलाही स्ट्रेस आला असणार. ती बोलून दाखवत नाही, पण तिला त्रास झालेला असणार. तू आता तिला घरी ने, जेवायला घाल आणि लवकर झोपव. हो. इशू, उद्या परत येशील? नाही, मी नाही येणार. अरे तिला आता काही प्रश्न विचारू नका. ओके बाय इशू. चला मोहन काका, येते. थँक्स अ लॉट. तुमचं लक्ष गेलं नसतं तर ईशा इतक्या लवकर सापडलीच नसती. बरं झालं तुम्हाला ती दिसली काय आणि तुम्ही तिला घेऊन काय आलात. थँक्यू अगेन. अगं थँक्स काय? तू एकटी जाशील का तिला घेऊन, का सोडायला येऊ? नाही जाते मी, नो प्रॉब्लेम. चला. टाटा. टाटा बाळा. बाय.
गीता काकी, आम्ही जरा बाहेर चाललोय. पिझ्झाची डिलिव्हरी येणार आहे घरी, सो ती घेऊन ठेवा प्लीज. काय ग, तू नक्की कचराच टाकायला गेली होतीस ना? हा, कचरा टाकायलाच गेले होते. मग ईशाला बघितलं नाहीस तू? मॅडम, गीता काकी, मोहन काका, आता तुम्ही आम्हाला प्रश्न विचारणार आहात? मग नको का विचारायला? नेमकं काय घडलं होतं ते कळायला नको? एक लहान मुलगी या घरातनं हरवते ही अतिशय गंभीर बाब आहे. आय ॲब्सोल्युटली अंडरस्टँड मोहन काका, पण आम्ही काहीच केलं नाहीये ना. हो, मी वरून फक्त ईशाला हात केला आणि बक्स तेव्हा कचऱ्याची पिशवी टाकायला बाहेर गेली होती. तिचं लक्ष नसेल गेलं ईशाकडे, आणि कोणी मुद्दाम असं करणार नाही ना. आम्ही दोघी शॉपिंगसाठी बाहेर चाललोय. तुम्ही प्लीज पिझ्झा घेऊन ठेवाल का? बस. आर्यन, अथर्व, तुम्ही आईला काय सांगितलं? वहिनीने ईशाला घाबरवलं म्हणून? हो, तिने वरून ईशाला हाका मारून घाबरवलं. ती तर म्हणाली की मी तर फक्त हात केला वरून ईशाला. नाही, खोटं बोलते ती. तिने वाघासारखी डरकाई फोडून ईशाला घाबरवलं. ती घाबरली म्हणून आम्ही वहिनीची तक्रार करायला आत आलो. ईशा तर बाहेर एकटीच होती. नंतर काय झालं ते नाही आम्हाला माहिती. ही काय गडबड आहे सगळी? मी उगाच नाही चिडत. ही मानसी आणि ही ईशा, काही ना काही गडबड होतेच. आलीस का ग? हो, बस बेटा. इशू, इशू, बापरे, दमलीये का ग खेळून? अगं नुसती खेळली नाही, मोठा पराक्रम केलाय तिने. का ग, काय झालं? काही विचारू नकोस. इतकं टेन्शन आलं होतं आम्हाला. काही तास ईशा हरवली होती. बरं सई, मी माझं आवरून येते, तोपर्यंत तू ईशाकडे बघशील. बघ, अगदी 5 मिनिटात आले, तुला ऑफिसला उशीर नाही होणार. हे चालेल ग, बघते. इशू, काय झालं ग आज? घाबरली इशू? का ग? तुला कोणी त्रास दिला का? कोणी? ईशा, तू तू कुठल्या काकूंकडे गेली होतीस? त्यांनी तुला खाऊ दिला? हो, खाऊ दिलं तुम्ही. पण मग कुठल्या काकूनी घाबरवलं तुला? सई मावशीला उद्या सांगशील? मोनिका काय बाई आहे का काय रे? हे इतकं सगळं घडून गेलं, निर्लज्जपणे कॉफी पिते, तिला काहीच वाटत नाही का रे? तिला त्या पोरीबद्दल काहीच वाटत नाही ना, तर ती तुमच्यासारखी रडली नसती. निर्लज्ज आहे ती, डे 1 पासून. हो, पण विक्रांतच्या अशाची वाट लावली रे. तो असा, ती अशी. त्याच्या चांगुलपणाचा पुरेपूर फायदा घेते. काहीतरी करायला हवं आपण. असं किती वेळ सहन करणार ना आपण? त्यातून कोणाला आनंद तर नाहीच, फायदा तर नाहीच नाही. काय करणार आपण?
घटस्फोटाच्या वेळेला तिने काय कांगाव केला, किती नाटकं केली बघितलंस ना तू. उद्या आपण काय करायला गेलो आणि एखाद्या संघटनेकडे गेली किंवा मीडियाकडे गेली तर काय होईल? तिकडे जाऊन ती बोंबाबोंब करेल, कांगावा करेल, माझ्यावर अत्याचार होतोय, माझ्या अन्याय होतोय, काय बोलणार आपण? अरे शी हॅज नथिंग टू लूज. काहीतरी खोटं नाटं सांगायची आणि सगळा गेम आपल्याकडे फिरवून घ्यायची. हा विक्रांत काही बोलत नाही म्हणून रे, म्हणून आपण काय बोलू शकत नाही. काय आता हाच तर खरा प्रॉब्लेम आहे ना. कायदा संपूर्ण तिच्या बाजूने आणि विक्रांत काही बोलत नाही. त्यामुळे सगळीकडे तिची सरशी होते. आणि आता ती एक कोणतरी बाई आणून ठेवली घरात, मेड आहे म्हणजे मेड. मोठ्या मोठ्याने हसत असते, खिदळत असते, वाचा वाचा बोलते. मला वाटतं मन कधी ना असं जावं, सरळ एक मुस्काटीत मारून हकलून द्यावे तिला. खरं तर ना त्या दोघींनाही हाकलून द्यायला हवं. मम्मा. हो बेटा, मम्मा आहे ना जवळ. आता नाही घाबरायचं. पिल्लू मला सांग, सकाळी काय काय झालं होतं? मी ना आर्यन आणि अथर्व काका बरोबर खेळत होते, तर मला वरच्या काकीने काय झालं? घाबरवलं म्हणजे काय केलं? असं केलं म्हणून तू घाबरली? बरं, आता मम्मा आहे ना जवळ. आता ईशाला घाबरायचं काहीच कारण नाही. आता झोपा, त्या इथे मांडीवर डोकं ठेवा आणि झोपा. असं छान झोपा. काय झालं इशू? मला ती काकी आवडत नाही, घाबरवानी काकी. नाही आवडत ती काकी? तुला आवडते? मला कशी आवडेल? माझ्या पिल्लूला घाबरवणारी काकी मला कशी आवडेल? मला अजिबात नाही आवडत ती. पण आता आपण एक काम करायचंय, ते सगळं विसरून जायचंय. मी कधी तिथे नाही झाला. तुला मम्मा तिथे पाठवणारच नाही. ही काकी असते ना, अजिबात नाही पाठवणार. डन? आता छान झोप. ये. असं नाही करायचं पिल्लू. तुला दूध प्यायचंय ना? पाणी? मग एक गंमत करू आपण. इकडे ये. छान असं डोळे मिटून पडून राहा आणि मी काय काय सांगते ते ऐक. तुझ्या डोळ्यांसमोर एक छान मोठा रेनबो आण. त्या रेनबो मध्ये किती कलर्स आहेत ते बघ. आता त्या कलर्स मधला तुझा फेवरेट कलर चूज कर. डोळे बंद 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 बंद. गीता, आज जरा उशीरच झाला नाही जेवणाला? भूक लागली असेल, सगळ्यांना बोलवून आणतेस का? हो. विक्रांतला हाक मारतेस का? तो त्याच्या खोलीतच. अगो बाई, इतका वेळ माझ्या लक्षातच आलं नाही. अगो विक्रांत त्याच्या खोली बाहेर आलाच नाहीये. अरे देवा, मी पण विसरून गेले होते विक्रांत घरात येते. जा जरा बोलवून आणतेस का? आई, स्वयंपाक झालाय का? मला खूप भूक लागली. अरे हो, आज ना थोडा उशीरच झाला, पण सगळं तयार आहे. तू बस, मी आले. अरे विक्रांत, एवढा गोंधळ झाला घरात, तुला कळलंच नाही ना? गोंधळ कसला? अरे काय झालं, ईशा सकाळी खेळायला आली इकडे मुलांबरोबर. ती बाहेर खेळत होती आणि अचानक गायबच झाली. अरे आम्ही सगळे इतके हैराण झालो ना. मी विजय भाऊजी तर पोलीस स्टेशनला पण गेले. काय काय म्हणालीस तू? परत सांग. अरे हो, ईशा हरवली होती बराच वेळ. ईशा हरवली? हो. आपल्या घरातून? अरे इतकं टेन्शन आलं होतं सगळ्यांना, मुलांचं रडून पण झालं. अरे पण ईशा हरवली, तुम्ही इथेच होता ना? तुम्ही काय केलं? अरे काय झालं, आम्ही किचन मध्ये काम करत होतो आणि मुलं बाहेर खेळत होती. मुलं आतमध्ये आली आणि ती अचानक गायब झाली.
अरे पण नशीब मोहनला सापडली. आई अगं ईशा, अरे हो, ईशा हरवली होती पण नशीब आपलं सापडली. तू नको टेन्शन घेऊ आता. हा, हे बघा मला नीट सांगा काय झालं होतं. काय झालं माहितीये का की झोपलं माझं पिल्लू. बिचारी ती घाबरून गेली ती आज. पिल्लू, मला मोनिका ताई आवडत नाही हे मी तुला मुद्दाम नाही बोलले, तुला बरं वाटावं म्हणून. खरंच आवडत नाही मी जेव्हा तुझ्या एवढी होते ना तेव्हापासून ती माझ्याशी वाईटच वागत आली आहे. फक्त तेव्हा मला ते कळायचं नाही. आता जेव्हा मागे वळून बघते ना तेव्हा सगळं लक्षात येतंय. ती नेहमी अशीच होती. मोठी बहीण म्हणून कधी माझ्याशी कौतुकाने बोलली नाही ती. मला जरा अटेन्शन मिळालं हिला त्रास व्हायचा, हिची चिडचिड व्हायची. मग घाबरून आजी आजोबा तिची बाजू घ्यायची, माझी समजूत काढायचे. मी सुद्धा शांतपणे समजून घ्यायचे, कारण मला चॉईसच नव्हता. आजी आजोबांना त्रास होऊ नये हेच सतत माझ्या डोक्यात असायचं. त्यामुळे सगळं सहन करत गेले मी. माझा फ्रॉक चुरगळून फेकून द्यायची. मला पहिल्यांदा मिळालेला फाउंटन पेनची निप सुद्धा मुद्दाम हिने मोडली. सगळं आठवतंय मला, सगळं आठवतंय. पण आता मी खंबीर आहे. आता आपण हार नाही मानायची, पुढे जात राहायचं. तसं केलं म्हणूनच मम्मा आज डॉक्टर होऊ शकली. विक्रांत, जेव ना रे. अरे नको टेन्शन घेऊ, जे व्हायचं ते होऊन गेलं ना. जेव. अगं आई पण ह्या सगळ्या प्रकरणात तुम्हाला माझी आठवण कशी नाही आली? आम्ही सुद्धा घाबरून गेलो होतो, काही सुचत नव्हतं आम्हाला. म्हणजे ती आपल्याकडे आलेली असताना हरवली म्हणजे आपलीच जबाबदारी. करेक्ट आहे. आणि ईशा ही माझी जबाबदारी आहे हे मी आधीपासून सांगतोय. काही कारणांमुळे ते नाही जमलं, पण तिचे वडील म्हणून आजही माझंच नाव आहे ना. आणि मी मानतो माझी जबाबदारी. तुम्ही का नाही सांगितलं मला? अरे आम्ही मुद्दाम नाही केलं. खरं सांगू का, मला ना ईशा शिवाय दुसरं काही सुचत नव्हतं. सॉरी विक्रांत, चुकलं रे आमचं. पण इतके गोंधळून गेलो होतो. पण जाऊ दे, तू आता नको विचार करूस या गोष्टीचा. अरे ईशा सापडली आणि तिच्या घरी गेली सुद्धा सुखरूप. बरं काकी, मोनिका आणि बकुळा त्यांचं काय केलं तुम्ही? त्यांना विचारलं का? मुलं म्हणतात की मोनिकाने ईशाला घाबरवलंय आणि ती असं अगदीच करू शकते, आपल्याला माहितीच. मग तुम्ही जाब विचारला का तिला?